चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं। सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की 15 ऑगस्ट नंतर आता आपल्या देशातून बांगलादेश हा किती प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर 15 ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा आपल्या भारत देशातून किती प्रमाणात करणार आहे कांद्याची खरेदी आणि 15 ऑगस्ट नंतर बांगलादेशच्या या कांदा खरेदीचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो। बांगलादेशच्या या कांदा खरेदीमुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतात या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव। तर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाही। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत मी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे सातत्यानं येणारा व्हिडिओ हा अपडेटेड स्वरूपात तुम्हाला वेळेवरती मिळत राहतो। म्हणून कुठेतरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्यायचं। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 ऑगस्ट नंतर आता बांगलादेश हा आपल्या देशातून किती प्रमाणात करणार या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि 15 ऑगस्ट नंतर बांगलादेशच्या कांदा खरेदीचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर वाचू। सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो सध्या दबाव दिसतोय याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मित्रांनो बांगलादेश। हो मित्रांनो, आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली नाही, किंबहुना सुरूच झाली नाही। याच्यामुळे कुठेतरी देशातील बाजारात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो दबाव दिसतोय। पण आनंदाची वार्ता आहे मित्रांनो की आता 15 ऑगस्ट नंतर 100% बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे आणि 15 ऑगस्ट नंतर तब्बल बांगलादेश हा कमीत कमी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करताना दिसू शकतो। जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात तात्काळ 500 रुपयाची तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 2000 पार आणि सगळं काही ऑल इज वेल घडलं तर तुम्हाला सांगतो 31 ऑगस्ट पर्यंत 2500 पर्यंत पोहोचताना दिसू शकतो। आणि कुठेतरी याच्यामुळं कांद्याचा जो बाजारभाव आहे तो सप्टेंबर महिन्यात 3,500 ते 4,000 पर्यंत जाण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता निर्माण होऊ शकते। एवढं पक्क आहे की 15 ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी 100% सुरू होणार आणि सुरू होणाऱ्या कांदा खरेदीमुळे 100% 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा वाढणार। आता कितपत वाढतो याच्याबद्दल साशंकता जरी असली तरी देखील तेजी मात्र येणार। आता विक्रीचं महत्त्वाचं गमक काय की बाबा 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा भाव 2000 पार गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची, ज्यामुळे आपल्याला या तेजीचा होईल फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत।
मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.